ते तळवाडे भामेर हा एक्सप्रेस कालवा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता, परंतु मागील 1.5-2 वर्षापूर्वी या धरणापासून या कालव्याचे काम करण्यात आले आणि या कालव्यासाठी 27 कोटी रुपये मंजूर झाले। या कालव्याद्वारे तळवाडे येथे पाणी सोडण्यात येणार होते, परंतु तेथे फक्त मुहूर्त किंवा साधून आणि तिथे फक्त उद्घाटन केले गेले, परंतु प्रत्यक्षात आज तेथे पाणीच जात नाही। शासनाने 27 कोटी रुपये खर्च केले आहेत, परंतु तेथील शेतकऱ्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे। तेथील तळवाड्या व्यतिरिक्त तिथे टेंभे, खामलोण, उतराणे, श्रीपुरवडे असे अनेक गावं, टिंगरी अशा 15-20 गावांचा तेथे या पाण्यामुळे फायदा होऊ शकतो। तळवाडे धरण पण गळतीचे आहे, तेथे रात्री पाणी टाकले की दुसऱ्या दिवशी पाणी झिरपून जाते। त्याचं कालव्याबरोबर धरणाची सुद्धा गळती थांबवावी अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि जर हा प्रश्न सुटला नाही तर डायरेक्ट मंत्रालयावरती आत्मदहन करू असा इशारा तळवाडे व परिसरातील गावांच्या वतीने देण्यात येत आहे। तरीसुद्धा या गोष्टीची दखल घ्यावी असे श्री संजय दौलतराव शिरसमणीकर, अध्यक्ष तेजोमय फाउंडेशन व शेतकरी चळवळ आम्ही सर्व गावातील नागरिक एकत्र येऊन इशारा देत आहोत। धन्यवाद। सांगण्यामागचा उद्देश असा आहे की या गावाला बागलाण तालुक्यामध्ये अतिवृष्टी होते, नद्यांना महापूर जातात, पूर जातात आणि या गावाला पाण्याचा पुरवठा होत नाही। हे बागलाण तालुक्याचं मोठं धरण आहे। आजपर्यंत या 40 वर्षामध्ये फक्त हे धरण 2 वेळा भरलेलं आहे आणि या पाण्यापासून 15-20 गावांना फायदा होणार आहे। या कालव्यामध्ये जर पाणी, या कालव्यामधून जर पाणी थेट तळवाड्याला जर पोचलं त्या धरणामध्ये तर हा भाग सुजलाम सुफलाम होईल। परंतु काय कारण असेल हे सांगता येत नाही, परंतु आता थोड्या वेळात आमदार येणार आहे तिथे आणि हे जर पाणी आलं तर ठीक, नाही तर ही मंडळी डायरेक्ट तहसीलदार कार्यालयावरती जर कार्य हे झालं नाही नियोजित तर तिथून पुढे कलेक्टर कार्यालयाला घेराव करणार आहेत आणि नंतर मग मंत्रालयावरती जाणार आहेत। प्रश्न असा आहे की पाणी ते जीवन, इथे अनेक वक्त्यांनी सांगितलं की या गावाचा प्रश्न आहे, परंतु या गावाला लागून 15-20 गावं आहेत। सांगण्यामागचा उद्देश परत तोच येईल, परंतु पाणी आलं पाहिजे एवढंच हेतू आहे। इथे कुठलं राजकारण नाही। आज पोळ्याचा सण आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये पोळ्याचा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतोय, परंतु इथल्या नागरिकांनी आता इथे 5-6 मेंबरांना सलाईनी लावण्यात आलेल्या आहेत आणि इथे पत्रकार बांधव पण हजर आहेत। तरी शासनाने याची दखल घेतली नाही तर याचे परिणाम गंभीर भोगावे लागतील। तरी शासनालाही अनेक माध्यमातून कळवलं गेलं। इथे आमदार साहेबांचे नजदीक असलेले भाऊसाहेब आयरे आहेत, त्यांनी आणि वरती पण बावनकुळे साहेबांनाही फोन केलेला आहे। तरी या मीडियाने पण हा आवाज उचलावा असं या प्रसंगी सांगतो। मी कळवण तालुक्यातून सटाणा येथे असतो, शेतकरी चळवळीचं काम करतो। शेतकरी चळवळीचा सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।